मित्रांनो, 18 दिवस बाकी आहेत आपल्या कॉम्पिटिशनला आणि तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये फिजिक कशी दिसत होती. आणि आज मी सकाळी उठलो तेव्हा मॉर्निंगला फिजिक खूप जास्त चांगली दिसत होती. जास्त चांगली म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे आता जी क्वालिटी मला दिसते. तर मी आज पहिल्यांदा आहे ना आपण बोलणार आहोत. मी करणार आहे लेग्स मी लास्ट टाईम केलेले खूप कमी, जवळजवळ 12-13 दिवसानंतर लेग्सचा सेशन असेल. तर आज मी लेग्स करणार आहे. स्ट्रेंथ मी पूर्ण डिप्लिशनमध्ये आहे. बॉडी बघून तुम्हाला समजत असेल कॅलरीज पूर्ण कमी आहेत, त्याच्यामुळे एनर्जी एकदम कमी आहे. आणि प्लीज मी जास्त बोलणार नाही याच्या पुढे, कारण भाई कॅलरीज नाही आहेत. ठीक आहे, तर कसा तरी वर्कआउट करतो मी माझा आणि प्रेप आपण कंटिन्यू करूया. तर फिजिक देखो भाई. 5 दिवस आधी मी व्हिडिओ टाकला होता, 5-6 दिवस आधी. तेव्हा माझा वेट होता काहीतरी 90 kg आहे ना. हां, 5-6 दिवसापूर्वी. आता माझा वेट काहीतरी 85 kg आहे. म्हणजे ती पूर्ण ब्लोटिंग वगैरे होती ती मी कंप्लीट उडवलेली आहे. ठीक आहे, दिसते ना? ओके. लेग्स ठीकठाक दिसत आहेत. हे बघा, फायबर वगैरे दिसायला लागलेत, पूर्ण कंप्लीट स्ट्रायशन्स. फक्त हॅमस्ट्रिंग आणि ग्लूटच्या एरियामध्ये थोडाफार फॅट आहे, तो कमी होऊन जाईल. ओके, तर मी प्री वर्कआउट मील केलेली आहे. प्री वर्कआउट मीलमध्ये आज मी पहिल्यांदा 8 दिवसानंतर 200 ग्राम स्वीट पोटॅटो खाल्लेत. आता माझे पर डे मी राईस नाहीतर स्वीट पोटॅटो 500 ग्राम खाणार आहे फक्त. तर बॉडी पूर्ण डिप्लीट राहील जवळजवळ किती, अजून 12-15 दिवस आहे ना, 18 सॉरी हां 15 दिवस मी डिप्लिशन करणार आहे. 2 दिवस कार्ब जास्त असतील, त्याच्यानंतर 1 दिवस कंप्लीट बंद. आय मीन बॉडी बघूनच सायकल चेंज करावी लागेल. पण मी खुश तेव्हा जास्त होईल जेव्हा माझे कार्ब लोडिंग येईल. आणि मी कार्ब लोडिंग खूप अलग करतो, खूप आधीपासून करतो. बाकी बॉडी बिल्डर्स 1 दिवस आधी करतात, पण आय होप ती कार्ब लोडिंग फेल न जाणार, डिपेंड्स. तर चला मित्रांनो, करूया आज एकदम मजबूत लेग्स, जे की मी ट्रेनच नाही केलेले आहेत. आज करूया. भेटतो तुम्हाला जिममध्ये डायरेक्ट. आणि मग कमेंट करून सांगा मला फिजिक कशी वाटते. 5-6 दिवसात एवढी चेंज झालेली आहे फिजिक. सी यू ॲट द जिम. मित्रांनो, बॉडीवेट स्क्वॉट्स मारलेत 1-2 सेट. त्याच्यानंतर एक्सटेन्शनचा 1 सेट मारला मी. आता स्टार्ट करतोय काय मशीनचं नाव आहे, सुपर स्क्वॉट. वीस रेप. नाही माहिती किती जातील तेवढे मारेन मी.
भाई कधी कधी असं वाटतं आयुष्यभर गेनिंग करावी. जॉईंट्स एवढे पेन करतात. कॅलरीज लो, अजिबात पंप येत नाही, अजिबात. भाई काय पण करा, पंपच नाही येणार. कसलाही सेट मारतो मी, असं फील होतं की बॉडीवरती मसलच नाही आणि तो पंप येत नाही. त्याच्यामुळं ती मजा येत नाही वर्कआउटमध्ये. सॉरी. ठीक आहे यार, शेवटचे 5 दिवस मजा येईल, तेव्हा मजा नाही येणार, कारण वॉटर पण कट असेल आणि पहिल्यांदा एवढी मोठी कॉम्पिटिशन खेळायला चाललो आहे. तर त्या आतमध्ये थोडी एक गोष्ट आहे, मी कसा दिसेन स्टेजवर, बाकी ॲथलीट्स कसे असतील. हां, ते पण आहे की मला फरक नाही पडत बाकी ॲथलीट कसे असतील. मी पहिल्यांदा कम्पीट करतो आहे, मी नवीन आहे, तर मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. त्यात आपण कसे स्टेजवर दिसतो ते बघूया आपण. बाकी तुम्ही सपोर्टसाठी आहातच, ज्याने मला एवढा इन्स्पायर केला आहे खेळण्यासाठी खास. कॅलरीज याच्यात जास्त बर्न होतात. प्लेट घेऊन जा, घेऊन या, त्याच्यामुळे जे 1-2 सेट जास्त मारेन ना, त्याची एनर्जी इकडेच होते यार, बॉडी थकते पूर्ण. नीला जी स्वेलिंग आहे ती थोडी थोडी दुखते, पण वर्कआउट करू शकतो. आणि ती दुखून किती दिवस दुखणार आहे. हा कॉम्पिटिशनला दिवस आहेत 18 दिवस मी तेवढा पेन सहन करू शकतो. लास्ट सेट करतोय. वेट तुम्ही बघू शकता, जास्तीत जास्त मी वेट ॲड केलेलं आहे, पण फॅट लेवल कमी आहे, त्याच्यामुळं जॉईंट्स पेन करतात. तर एकदम पण हेवी लिफ्ट नाही करू शकत आपण, पण मी करतो तरी पण. याचे मला 15 रेप जातात. याचे 2 मगाशी 2 सेट केले, टोटल
टोटल 5-6 सेट. हा लास्ट सेट करतो मी, त्यानंतर एक्सटेन्शन करेन कारण नीज हर्ट होतात यार. आणि बघा जरा बघा लेग्स कसे वाटतात. इम्प्रूव्ह होते की नाही क्वालिटी? होणार भाई. क्वालिटीच्या बाबतीत फक्त प्रॉब्लेम आहे की मसल मास तेवढा ह्यूज नाही, पण होईल हळूहळू. नेक्स्ट इयर मी याच्यावरतीच काम करणार आहे. ह्या वर्षी पण केला, गेल्या वर्षीपेक्षा चांगला गेन केलेला आहे मी. नेक्स्ट इयर पण मी आता कॉम्पिटिशन झाल्यानंतर मस्त थोडा 1 महिना फक्त रिलॅक्स राहीन, 15-20 दिवस. खूप खाईन भाई. ही लाईन ऐकून ठेवतो मी खूप जास्त खाणार आहे. क्रेविंग एवढी वाढत चालली ना, अलग अलग गोष्टी सगळा ट्राय करणार आहे भाई. पुरणपोळी, गुलाबजामुन, बिस्किट्स, अजून काय दिवाळीचा फराळ भाई राहिलेला तो अजून किचनमध्ये आहे, तो खाणार आहे. बरंच काय काय भाई. मस्त फूड एन्जॉय करीन. पण आता मेहनत करण्याचा फेज आहे भाई. आता मेहनत करूया. मला असं वाटतं लोक बोलतात की 1% बेटर 1% एव्हरी डे. भाई मी 3% वरती चाललो आहे. जा 6 दिवस आधीची पोस्ट बघा, 6 दिवस आधीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला फिजिक दिसेल. आणि माझी आजची फिजिक बघा, फुल अनकम्फर्टेबल झोनमध्ये आहे मी. माझी बॉडी आहे ना फुल अनकम्फर्टेबल झोनमध्ये. माझे हात असे थरथरतात. आणि एवढा लो कॅलरी खूप कठीण असतं. एखादा स्पोर्ट्समॅन किंवा चॅम्पियन मेंटॅलिटीचाच माणूस करू शकतो या गोष्टी. ॲव्हरेज माणसांची कामं नाहीत मित्रांनो ही. फॅट लेवल कम्प्लीट डाऊन घेऊन जाणं, त्याच्यानंतर लो कॅलरी महिनाभर राहणं, त्याच्यानंतर असा इंटेन्स वर्कआउट करणं. भाई माइंडसेट लय स्ट्रॉंग लागतो. जाऊ दे, तुमच्या मागं बोलून माझ्या कॅलरीज थोड्या वेस्ट झालेल्या. पण काय करणार, तुम्हाला पण काहीतरी ऐकायला पाहिजे ना, इंटरेस्टिंग. चायला या पायामुळं आहे ना डीप जायला जमत नाही मला. Five more. One more. Up. अरे भाई, लोक हसायची मेन्स फिजिक खेळायचो तेव्हा लेग्सवरती. त्यांचे लेग्स वीक असतात, म्हणजे माझे लेग्स वीक आहेत भाई. बॉडी बिल्डिंग एक क्रिकेट थोडी आहे 1 वर्षात बनला. इट टेक्स मिनिमम 5 years. माझे 2-3 वर्ष गेलेत. अजून 3 वर्ष टाकायला मी तयार आहे. आणि पुढच्या 3 वर्षात मी माझ्या फिजिकला अलग लेवलला घेऊन जाणार आहे. 3 वर्षाची वार्ता करतोय मी, 3 महिन्याची नाही. 3 वर्ष सेम माइंडसेट, सेम इंटेन्सिटीने वर्कआउट, सेम खर्च, पैसा, चिकन, फिश, एग्स, ओनली क्वालिटी फूड. भाई व्हिडिओ थोडा मोठा बनेल कारण मी ना जास्त बोलत नाही. पण जेव्हा मला बोलायची इच्छा होते ना तुमच्यासोबत, तेव्हा माझी इच्छा होते भाई, मी बोलून टाकतो. मी काही लोकांसाठी बोरिंग असेल, काही लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग असेल. मला बरं वाटतं यार तुमच्यासोबत बोलायला. नवीन जे पोरं आहेत त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी सांगायला. उगाच तुम्हाला काहीतरी
फालतू गोष्टी मी सांगू, तुम्ही इन्स्पायर होणार आणि तुमचा टाईम आणि पैसा बर्बाद करणार. नका करू बाई. जर चांगला ॲथलीट बनायचं आहे तर तुम्हाला पहिली प्रोसेस समजून घ्यायला लागेल. त्यासाठी तुम्हाला 1 वर्ष लागेल. डाईट कसा असतो, वर्कआउट काय असतं, तुमच्या बॉडीसाठी काय चांगलं काम करते मी सांगतोय ते तुम्ही ऐकाल आणि तुम्ही ते अप्लाय कराल. नाही, माझी बॉडी माझ्यापेक्षा चांगली कोणाला समजणार नाही. चांगले चांगले कोच पण फसतात. म्हणून पहिले स्वतःवरती एक्सपेरिमेंट करा, टाईम द्या. टाईम दिल्यानंतर तुम्हाला समजून येईल कसा खेळायचा आहे ना. आय मीन तुमच्या बॉडीसोबत रे यार, कुठली गोष्ट चांगली काम करते कुठली काय. ठीक आहे बाई, जरा शांत बसतो. जास्त बोललो काय या आईला. जवळजवळ 4-5 सेट केलेले आहेत आणि आता करतोय वॉकिंग लंजेस. हे बघा कशी ट्रिक आहे बघा. प्लेट घ्यायची खांद्यावर, अजिबात टेन्शन नाही, बारबीर घ्यायची गरज नाही. आणि मी लिटरली खपलो आहे पूर्ण. म्हणून लास्ट सेट, चल रे भोपल्या टुनुक टुनुक. माहीत आहे का तुम्हाला, लहानपणी गोष्ट ऐकलीत काय? नाही, आता माझी गोष्ट नका ऐकू, माझ्या नी जाम पेन करत आहेत. मी कसे तरी सेट संपवतो आणि वर्कआउट संपवतो. कंप्लीट फटीक झालेला आहे मसल. चलो, बातें कम काम ज़्यादा. आई सवाडे डाविनीला काय झालं ते जाम दुखते. हा वाला काढ. संपले फुल टाईट. आता फ्लेक्स पण होत नाही माझ्याने. चलो बॉईज, कार्डिओ टाईम. आता कार्डिओ करायचा आहे. परत रात्री पण कार्डिओ.
परीक्षा चालू आहे, परीक्षा. ऑलराईट बॉईज, आपला लेगचं सेशन कंप्लीट झालेलं आहे आणि माझा कार्डिओ पण संपलेला आहे. 25 मिनिट्स कार्डिओ गेला आहे. बाकी रात्री कारण मला खूप लेट झालं आहे, तर घरी जाऊन मील पण करायचे, मील कंप्लीट करायचे मला 3, त्यानंतर परत वर्कआउटला यायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. अशा डेली व्हिडिओज येत राहतील ज्या बॉडी बिल्डिंग, प्रेप, वर्कआउट, डाईट आणि मी युजली काय रुटीन फॉलो करतो ते तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं वर्कआउट करा, चांगलं डाईट घ्या आणि फालतू गोष्टीला बघून इन्फ्लुएन्स होऊ नका. जे खरोखर तुमच्यावरती काम करतं तेच करा, नाहीतर मग तुमचा फेवरेट इन्फ्लुएन्सर काहीतरी अलग करतो आणि तुम्ही ते करताय ते नका करू. ओके, टाईम द्या, चांगली मेहनत करा आणि बाकी गोष्टी आपण बोलू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ येतो आहे आपला बॉडी बिल्डिंग एक्सपेन्सेसवरती. प्रत्येकाला वाटतं की बॉडी चांगली पाहिजे है ना, पण त्या बॉडी बिल्डिंगच्या मागे किती खर्च असतो तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मे बी तुम्ही शॉक होऊ शकता एवढा खर्च ऐकून, किंवा काही लोकांसाठी खूप कमी असू शकतो, अमीर लोकांसाठी. तर खर्चाने पण बॉडी बनत नाही, त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली इयर राऊंड मेहनत करायला लागते, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मराठी फिटनेस फ्रीक्सला व्हिडिओ फॉरवर्ड करा, ज्यांना इंटरेस्ट आहे व्लॉग्स बघण्यामध्ये किंवा काहीतरी वर्कआउट चालू केलं आहे आणि त्यांना टिप्स पाहिजे. मला माहिती आहे माझा आवाज तेवढा येत नसेल, कारण माझ्याकडे माईक नाही है ना. बाकी ॲप थोडे ब्लोटेड वाटतात, जे की आपण पुढच्या 10 दिवसात चांगले घेऊन येऊ. चलो बाय.